महावितरण ही राज्याच्या विजेशी संबंधित कंपनी, परंतु या कंपनीचा सूर्य सकाळी 9ला उगवतो आणि संध्याकाळी 5ला मावळतो असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु याची कारणंही तशीच आहेत. आजपर्यंत विजेचे दर कमी करण्याचे, वीज बिल कमी करण्याची आश्वासनं अनेक दिली गेली, त्यासाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या गेल्या, त्यावर करोडो रुपये खर्च झाले. देशामध्ये सर्वात जास्त विजेचे दर हे महाराष्ट्रामध्ये आहेत. राज्य शासन वेळोवेळी आश्वासन देतं की हळूहळू, परंतु ते प्रत्यक्षात कमी झाल्याचे दिसत नाही, कारण ते तसे कमी झालेले नसतातच. काही बाबतीमध्ये ग्राहकांना सवलत दिल्याचं भासवलं जातं. मी भासवलं जातं अशासाठी म्हणतोय, एक काही सवलत ग्राहकांना देण्यासाठी एक योजना आखली गेली, त्याला नंतर सोलर टाईम असं म्हटलं गेलं, परंतु ॲक्च्युली ते टीओडी म्हणजे टेरिफ ऑफ द डे नावाचा प्रकार होता. याच्यात काय होतं की एकूण जो डोमेस्टिकचं बोलतोय मी, घरगुती वापराची, त्याच्यामध्ये सुरुवातीला सकाळी 9 ते 5 या सोलर टाईममध्ये 80 पैसे, म्हणजे सगळ्या युनिटला 80 पैसे एवढी सवलत द्यायची त्यांनी तयारी दाखवली होती. म्हणजे तसं देतात आजही, परंतु त्याआधी हीच सवलत 9 ते 5 प्रमाणे रात्री 10 ते सकाळी 6 होती, नंतर 12 ते सकाळी 6 होती. परंतु महावितरणने MERCकडे तक्रारी करून किंवा पिटिशन करून याच्यातल्या 10 ते 6 आणि 12 ते 6 जी सवलत होती ती काढून टाकली. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू की सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत असला पाहिजे असं आपलं मत होतं. परंतु विशेषतः घरातली कामंही सकाळी 6 ते 9 या वेळेत केले जातात. संध्याकाळी 5 नंतरच लोक घरी येतात आणि त्यांची कामं चालू होतात. मिक्सर, ग्राइंडर, जे काही मायक्रोवेव्ह, AC, फॅन वगैरे त्याचा वापर चालू होतो. आणि 10 ते 5 या वेळात शेतकरी आणि कामगार वर्गसुद्धा प्रामुख्याने घराबाहेर असतो, त्याच्यामुळे तेवढा वापर होत नाही. परंतु ही जी सवलत काढून घेतली, आता महावितरण ही काही त्याची प्रॉफिट मेकिंग कंपनी म्हणता येणार नाही, त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हिताचंच काम बघायचं आहे. अनेक राज्यामध्ये कमीत कमी 100 ते 300 ते 400 इतकी युनिट वीज मोफत दिली जाते. मग महाराष्ट्रामध्ये ते का घडत नाही? तर याचं कारण असं आहे की महावितरण आता ही केवळ नावाला सरकारी कंपनी राहिलेली आहे. ती कंपनी आता खाजगी अडाणी वगैरेंच्या घशामध्ये गेलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना लुटण्याचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये अशा दिलेल्या सवलती प्रत्यक्षात नकळतपणे काढून घ्यायचा असले प्रकार चालू आहेत. ज्या काळामध्ये वापर नाही त्या काळात सवलत द्यायची, ज्याच्या काळात भरपूर वापर आहे त्या काळामध्ये ती सवलत काढून घ्यायची, हा प्रकार निंदनीय आहे. त्याच्यामुळेच मी म्हटलं की महावितरणचा सूर्य 9 वाजता उगवतो आणि संध्याकाळी 5 वाजता मावळतो. याच्यामध्ये आता नागरिकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेत आपली वीज का महाग आहे. स्मार्ट मीटर आता लागणारच आहेत, कोणी कितीही काही बोललं तरी, परंतु त्याच्यामध्ये ठीक आहे, जर युनिट व्यवस्थित येत असतील तर त्याची काळजी करायचीही गरज नाही. परंतु जर अशा रीतीने सवलतीच्या नावाखाली सवलतीच्या वेळा बदलून प्रत्यक्षात ग्राहकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा विरोधच केला पाहिजे.